पहा, तर लक्ष द्या. तर आपल्याला काय करायचं आहे आता, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर फॅक्टरायझेशन मेथड पाहणार आहोत आपण. कोणती मेथड पाहणार आहोत? फॅक्टरायझेशन मेथड पाहणार आहोत. फॅक्टरायझेशन मेथड, ठीक आहे. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करायचं. तर कशा प्रकारे सॉल्व करायचं तर पहिल्यांदा पहा. तर मी एक x² - 15x + 54 = 0 हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलेला आहे. तर स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व करायचं पहा. तर फर्स्ट स्टेप पहा. फर्स्ट स्टेप काय करायचं, फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे त्याला काय करायचं, स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं. कशामध्ये लिहायचं? स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं. जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्यामध्ये लिहायचं. तर स्टँडर्ड फॉर्म काय क्वाड्रॅटिक इक्वेशनचा? ax². तर काय आहे पहा, ax² + bx + c = 0 ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. तर ऑलरेडी जे आपलं इक्वेशन आहे ax² + bx + c = 0 या फॉर्मॅटमध्ये आहे. हा ax² + bx + c = 0 या फॉर्मॅटमध्ये आहे. पहिली स्टेप काय करायचं, जर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं. फॉर एक्झाम्पल हे जे इक्वेशन आहे असे असू शकते, x² - 15x = -54. हे जर असेल तर त्याला काय करायला पहिल्यांदा मग तुम्हाला ह्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं. तर काय करायचं, हा -54ला इकडं आणायचं, म्हणजे x² - 15x + 54 = 0. हे झालं तुमचं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये. हे जे दिले तशा प्रकारे लिहायचं. हे असं असलं असतं तर म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये तुमचा काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे जर इक्वेशन तुमचं जर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नसेल तर पहिल्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहायचं. x² + bx + c = 0 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय असणार आहे तुमची, स्टेप नंबर सेकंड पहा. हे झालं. त्याच्यानंतर स्टेप नंबर सेकंड काय असणार आहे, तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं लक्ष द्या. तर हा जो एक्सचा जो कोइफिशियंट असेल, एक्स सोबत जो नंबर असेल, इथं काय नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. एक्स सोबत जो नंबर असेल ह्या एक्स सोबतच्या नंबरने आणि ह्या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. आता इथं काय नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. ह्याच्याने ह्या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं कशाचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे, इथं म्हणजे तुम्हाला इथं 1 आणि 54चं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. 1 आणि 54चं मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचं काय येणार आहे, 54च आन्सर येणार आहे. ठीक आहे. इथं आपल्या इथं नंबर नाही म्हणून नाही आहे, ठीक आहे. पण या जागी तुमचा कोणताही नंबर असू शकतो. समजा 2 असला असता तर 2 × 54 केल्या असता. पण इथं काहीही नंबर असू शकतो. इथं नंबर नाही आहे, ठीक आहे. कोइफिशियंट एक्सच्या कोइफिशियंटसोबत इथं नंबर नाही आहे. पण इथं काही नंबर असेल तर ह्या नंबरने तुम्हाला ह्याच्यासोबत काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. तर इथं आपल्यासोबत इथं 1 आहे. 1 × 54 तुमचा 54 असणार आहे. मल्टिप्लाय केल्याच्या नंतर स्टेप नंबर तुमची थर्ड काय आहे, तुमची स्टेप थर्ड काय असणार आहे तुम्हाला, स्टेप थर्ड काय असणार आहे तुम्हाला, फाइंड द नंबर्स. काय करायचे तुम्हाला, नंबर्स काढायचे. फाइंड द नंबर्स पहा. तर नंबर्स कसे काढायचे आहेत म्हणजे हे तुम्ही हा जो x × 54 याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 54 आलेले आहेत. तर या 54चं अशा प्रकारे डिव्हिजन करायचं. हा जो 54 आहे ह्या 54चं अशा प्रकारे डिव्हिजन करायचं आहे. तुम्ही जर ह्या 54चं अशा प्रकारे डिव्हिजन करायचं, ह्याची जर ॲडिशन केली तर हा नंबर यायला पाहिजे. ॲडिशन केली त्या दोन नंबरची ॲडिशन जर केली तर हा इथला मिडलमधला जो नंबर आहे तो यायला पाहिजे. आणि जर मल्टिप्लिकेशन केलं तर 54 यायला पाहिजे. म्हणजे आता कसं तुम्हाला समजलं आहे का, पहा लक्ष द्या. हा 54 आहे. ह्या दोघांचे असे दोन नंबर शोधायचे. समजा फॉर एक्झाम्पल काही शोधू शकता. समजा हा x आहे, y आहे. ह्या x आणि yचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचा हा 54 इतका आहे हे यायला पाहिजे. आणि ह्या दोघांची जर ॲडिशन केली म्हणजे x + y जर केलो मी, तर हा जो नंबर आहे तुमचा काय आहे, -15 आहे. -15 यायला पाहिजे. असे नंबर शोधायचे. तर आता नंबर शोधायचं तर तुम्हाला काय आहे, एक तर तुम्हाला टेबल म्हणावं लागेल. नाही गेलं तर तुमचा आता हा नंबर छोटा आहे म्हणून बाय चान्स मे बी तुम्हाला येऊ शकते, आहे का नाही, मे बी येऊ शकते. तुम्ही जर 7चा टेबल म्हणला, 7 × 7 = 49 आणि 7 × 8 किती येते, 7 × 7 = 49, 7 × 8 = 56 येते का, नाही. तर दुसरा कोणत्या टेबलमध्ये येते का पहा, तर 9च्या टेबलमध्ये 9 × 5 = 55, 9 × 6 = 54, 9 आहे का नाही, 9 9 × 5 = 45, 9 × 6 = 54 आहे का नाही, 9 × 6 = 54 येते. आणि ह्या दोघांची जर तुम्ही पहा 9 × 6चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 54 येते. 9 × 6 जर केलं तर 54 येते. आणि तुमचं 9 आणि 6 या दोघांचं जर ॲडिशन जर केलं तर तुमचं 9 आणि 6चं ॲडिशन जर केलं तुम्ही 9 + 6 हे 15 पण येते. ठीक आहे. साईन तुम्ही देऊ शकता नंतर
ह्या दोघांना मायनस मायनस दिलं तर हे होऊ शकते, पण हा नंबर छोटा आहे म्हणून तुम्हाला जमलंय. आणि जर हा नंबर मोठा असला असता, समजा इथं 200, 300 किंवा 216 काही असा मोठा नंबर असला असता तर अवघड गेला असतं. तर तुम्हाला एक दुसरी मेथड सांगतो मी. तर इथं तुम्हाला नंबर छोटा होता म्हणून हे कळलेलं आहे, पण त्या जागी जर तुम्हाला जर नंबर मोठा असला तर कसं सोडवायचं. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला एक प्राईम फॅक्टरायझेशन मेथड माहीत पाहिजे तुम्हाला. तर काय करायचं, या 54 आहे, ह्या 54ला काय करायचं, डिवाइड करत जायचं. अशा प्रकारे आपण लहानपणी डिवाइड करत होतो. तर कितीनं डिवाइड करायचं, सगळ्यात छोट्या नंबरपासून 1 सोडायचं. सगळ्यात छोटा नंबर 1 आहे, पण 1 पासून पुढचा नंबर म्हणजे कमीत कमी 2 पासून डिवाइड करत जायचं. समजा 2 डिवाइड करायचं, तुम्ही 2 जर डिवाइड केलं तर याला 2 पहिल्यांदा डिवाइड करा. 2 डिवाइड केल्यानंतर काय येईल तुमचा 2 2 जा आहे का नाही, 2 2 जा 4, 1 उरला तर 14 झाला, 2 7 जा 14 म्हणजे 27 आला. म्हणजे 2 जर 54ला डिवाइड केलं तर 27 आला. त्याच्यानंतर पुन्हा 2 डिवाइड करू शकतो का आपण, 2 डिवाइड करायचा प्रयत्न केला तर 27 हा काय आहे, ऑड नंबर आहे आणि ऑड नंबरला 2 तुम्ही डिवाइड करू शकत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यानंतरच्या नेक्स्ट नंबरनं डिवाइड करायचं. मग तुम्ही काय करा, 3 डिवाइड करा. 3 डिवाइड केल्यानंतर तुमचं काय येते, 3 9 जा 27 तुमचं 9 येते. 3 जर डिवाइड केला 27ला तर काय तुमचं 9 आलेलं आहे. पुन्हा तुम्ही काय करू शकता, 3 डिवाइड करू शकता. 3 3 जा तुमचं काय आलेलं आहे 3, म्हणजे 3 × 3 काय, 3 × 3 तुमचा 9 आलेला. आणि म्हणजे पुन्हा 3 डिवाइड केलं तर तुमचा किती आलेला आहे, 1 आलेला आहे. अशा प्रकारे आन्सर आलेल. पहिल्यांदा 2 डिवाइड केलं तर 27 आलं, 3 डिवाइड केलं 9 आलं, 3 डिवाइड केलं 3 आलं आणि 3 डिवाइड केलं तर हे तुमचं 1 आलेलं आहे. तर हे तुमच्या प्रकारे अशा प्रकारचे हे प्राईम फॅक्टर्स, हे जे आलेले आहेत ते प्राईम फॅक्टर्स आहेत. ह्या प्राईम फॅक्टरचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केल्या तर येणारा आन्सर काय असते तुमचं 54. हा इथं जो नंबर असतो तो नंबर येतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही करून पहा, करून बघितलं तर तुम्हाला तोच नंबर येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल पहा, हा 3 × 3 काय होईल तुमचा, असं वरून करू शकता किंवा खालून करू शकता. 3 × 3 काय होईल तुमचा 9, 9 × 3 तुमचा 27 आणि 27 × 2 तुमचा 54 येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या तिघांचं जर ह्या सगळ्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हा इथं जो नंबर आहे तो नंबर येतो. मग आता हे तर तुम्हाला माहीत आहे, ह्या तिघांचं जर मल्टिप्लिकेशन म्हणजे जेवढे नंबर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा नंबर तर येतो. फक्त तुम्हाला काय करायचं, ह्याचं अशा प्रकारे कॉम्बिनेशन घ्यायचं, इथल्या नंबरचं अशा प्रकारे कॉम्बिनेशन घ्यायचे. आता मल्टिप्लिकेशन तर कसे घेतलं तर तुम्ही ह्या सगळ्यांचं हा नंबर तर येणार आहे. फक्त तुम्हाला लक्ष कशावर द्यायचं आहे, ॲडिशनवर लक्ष द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही ह्या नंबरचं अशा प्रकारे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. कॉम्बिनेशन घेतल्यानंतर हा तुमचा इथला मिडलमधला जो काही नंबर असेल, हा जो नंबर असेल, आता इथं काय आपला 15 आहे, 15 साईन सोडून द्या, फक्त 15 आणायचं आहे. तर तुम्ही काय करू शकता पहा, आता पहा 3 3 जा 9 आणि 9 3 जा 27, 27 × 2 ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, पहा इथं लिहितो मी 27 × 2 जर केलं तर तुमचा 54 तर ऑफकोर्स येणारच आहे. परंतु ह्या दोघांची जर ॲडिशन जर केलो की 27 + 2 तर तुमचं काय येईल 29 येईल. पण आपल्याला पाहिजे 15 पाहिजे, 15 आहे का नाही, 15 पाहिजे 15, तर 15 येणार नाही. तर काय करायचं, तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. तर हे कॉम्बिनेशन आपलं फिट होणार आहे का, नाही होणार नाही. तर दुसरं कॉम्बिनेशन काय घेऊ शकता पहा तुम्ही, 3 3 जा 9 आणि 2 3 जा 6, म्हणजे 2 3 जा 6, एक 6 घेतले मी, 6 2 3 जा 6 आणि 3 3 जा 9, 6 × 9 तुम्ही जर ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचं 54 ऑफकोर्स येणारच आहे. आणि ह्या दोघांची जर ॲडिशन केली 6 + 9 ह्या दोघांची ॲडिशन केली तर 15 येते आणि आपल्याला 15च पाहिजे होते. म्हणजे अशा प्रकारचे कॉम्बिनेशन करत करायचे आपल्याला जोपर्यंत येणार नाही नंबर. मल्टिप्लिकेशन जर तुमचं ऑफकोर्स येणार आहे, कसंही कॉम्बिनेशन घ्या तुम्ही, फक्त ॲडिशनवर तुमचं म्हणजे हा इथला नंबर आणायचं फोकस करायचं. म्हणजे ह्या दोघांचं ॲडिशन वगैरे करून हा नंबर 50 म्हणजे जो काही मिडलमध्ये हा नंबर असेल इथं तो नंबर आणायचा आहे. तर हा 6 + 9 हा नंबर भेटलेला आहे, तुम्हाला नंबर भेटलेला आहे. कोणता भेटलेला आहे, हा 6+ हे मी मिटवून टाकतो. ठीक आहे. तर तुम्हाला हा नंबर भेटलेला आहे. तर नंबर भेटल्यानंतर काय कशा प्रकारचं कॉम्बिनेशन आहे तुमचं, तर हा नंबर 2 × 3 6 आहे, 6 आणि 3 × 3 तुमचा काय आहे 9. अशा प्रकारचे 2 नंबर भेटलेले आहेत तुम्हाला, बरोबर आहे. अशा प्रकारचे नंबर भेटलेले आहेत. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे तुमची, आता फाइंड द नंबर झालेला आहे. त्याच्यानंतर काय स्टेप नंबर तुमची काय असणार आहे, स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 नंबर काढल्याच्या नंतर काय करायचं तुम्हाला, नंबर काढल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, प्रॉपर साईन द्यायचे आहेत. काय करायचे तुम्हाला, प्रॉपर
प्रॉपर साईन द्यायचे तुम्हाला, प्रॉपर साईन म्हणजे ह्या नंबरला तुम्हाला कशा प्रकारचे साईन दिल्यानंतर हा नंबर येणार आहे. आता इथं काय आहे तुमचा -15 आहे, तर मी दोघांना जर प्लस प्लस दिलो, हा प्लस तर तुमचा +15 येतो. तर मला काय पाहिजे, मायनस पाहिजे. ते मायनस पाहिजे, -15 पाहिजे असेल तर मला काय करावं लागणार आहे, हा -6 घ्यावा लागणार आहे, हा -9 घ्यावा लागणार आहे. -6 आणि -9 तुमचा काय होणार आहे, किती होणार आहे, -15 होणार आहे. तर हे कळलं असेल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नंतर लास्ट स्टेप काय आहे, मग हे लास्ट आता ही महत्त्वाची स्टेप झाल्यानंतर लास्ट तुमची स्टेप नंबर काय असणार आहे, स्टेप नंबर 5 म्हणजे लास्ट असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे नंबर काय करायचं आहे, स्प्लिटिंग द मिडल टर्म्स म्हणजे ही मिडल टर्म्स आहे, म्हणजे तुमची -15 आहे, जो काही मिडल टर्म असेल इथं -15 आहे, तर ह्या मिडल टर्मला काय करायचं, स्प्लिट करायचं. स्प्लिटिंग द मिडल टर्म. तर अशा प्रकारे मिडल टर्म आहे त्याला काय करायचं, स्प्लिट करायचं. तर तुम्हाला हे सगळं कळलं असेल तर अशा प्रकारे आपण काय करूया, हा क्वेश्चन सोडूया. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय अवघड जाईल, त्याच्यानंतर सोपं जाईल. पहिलं पहा, स्टार्टिंगपासून काय करायचं, स्टेप फर्स्टमध्ये काय करायचं, तुमचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर असं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं. त्याच्यानंतर काय करायचं, हा इथं एक्सचा कोइफिशियंट जो असेल आणि हा नंबर असेल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता 1 × 54 आलेला आहे. त्याच्यानंतर नंबर आल्यानंतर काय करायचं, म्हणजे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एक नंबर भेटेल, आहे का नाही, म्हणजे हा 54 भेटलेला आहे आपल्याला. त्याच्यानंतर फाइंड द नंबर्स, अशा प्रकारचे नंबर्स काढायचे आहेत. म्हणजे त्या नंबरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हा तुमचा नंबर आला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या दोघांची ॲडिशन सबट्रॅक्शन जर केलं तर तुमचा जो काही इथला नंबर आला पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचे, तुम्हाला प्रॉपर साईन द्यायचे. म्हणजे इथं मायनस असेल तर मायनस, म्हणजे मायनस आला पाहिजे इथला नंबर, किंवा प्लस असेल तर प्लस आला पाहिजे. अशा प्रकारचे साईन देऊन तुम्हाला नंबर आणायचे. त्याच्यानंतर स्टेप नंबर लास्ट काय, स्प्लिटिंग द मिडल टर्म. ही जी मिडल टर्म आहे त्याला काय करायचं, स्प्लिट करायचं आहे. अशा प्रकारे इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नसणार आहे. तर आता काय आहे पहा, मी डायरेक्टली लिहितो, हे सगळं मिटून टाकतो. तर आपण हा किती घेतला होता, हा 54 आलेला आहे. ठीक आहे, 1 × 54 तुमचा किती आला होता, 54 आला होता. ठीक आहे, आणि हे या 54चे आपल्याला काय मिळाले तर 6 आणि 9, आणि हा -6 आणि हा मायनस दोन्ही काय होते, मायनस होते. ठीक आहे, हा -6 आणि -9 हे टर्म भेटलेले. तर आता मला लिहिताना काय लिहायचं आहे पहा, तर सोल्युशन तुमचं पहिल्यांदा जसंच तसा एक वेळेस आपण काय लिहून घेऊ, क्वेश्चन x² - 15x + 54 = 0. तर हा लिहिलेला आहे जशाच तसा क्वेश्चन. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, हा x² ला x² मी जशाच तसा लिहितो. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो -15x आहे, -15x ला मी काय करतो, स्प्लिट करून अशा प्रकारे लिहितो. तर म्हणजे जर ॲडिशन जर केलं तर हाच नंबर येईल, पण स्प्लिट करून लिहितो. पण त्या दोन नंबरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हा नंबर भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे -6 काय लिहिल मी, तर -6x -9x त्याच्यानंतर +54 = 0. पहा, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही फरक नाही. हा -6x आणि -9x जर केला तर -15x येते. फक्त मी रिअरेंज केलेलं आहे, कारण ह्या दोघांचं जर ॲडिशन केलं तर -15x येते, आणि ह्या दोघांचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं -6 × -9 तर तुमचा 54 + 54 हे पण येऊन जाते. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर काय करायचं तुम्हाला, ह्याच्यामधनं काय करायचं, आता कॉमन काढायचं आहे. तर इथं तुम्हाला इथं x² आहे आणि इथं x आहे, तर इथून x कॉमन काढू शकतो मी. हा x इथून कॉमन काढला तर इथं x उरला. इथून x² मधनं x कॉमन काढला तर इथं उरला x. त्याच्यानंतर मायनस हा 6x मधनं मी x ऑलरेडी घेतला आहे, तर इथं किती उरला तुमचा, 6 उरला मायनस. पहा, त्याच्यानंतर लक्ष द्या, जेव्हा इथं मायनस असते आणि इथं प्लस असेल तर इथं तुम्ही काय करायचं, जेव्हा इथं मायनस असेल तर मायनस काय करायचे, कॉमन काढायचे तुम्हाला. मायनस काय करायचं, कॉमन काढायचे तुम्हाला. मायनस कॉमन काढलं, मायनस कॉमन केल्यानंतर साईन चेंज होतो. ठीक आहे, म्हणजे इथला प्लसचा मायनस होईल आणि इथला मायनसचा प्लस होऊन जाईल. पहा, तर तुम्हाला इथून काय कॉमन काढता येईल, इथून तुम्हाला काय करता येईल, कॉमन काढता येईल, इथून 9 कॉमन काढता येईल. ठीक आहे, 9 कॉमन काढता येईल. काय करता येईल तुम्हाला, इथून 9 कॉमन काढा. इथून 9 कॉमन जर काढल्या तुम्ही, इथून 9 जर कॉमन काढल्या तर तुम्हाला काय भेटणार आहे, इथं राहील तुमचा 9 जर कॉमन काढला तर इथं काय राहिला, इथून -9 कॉमन काढला मी. -9 कॉमन काढल्यानंतर तुमचा इथं काय राहिला, x राहिला. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा किती राहिला, -6 राहिला = 0. पहा,
तर तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर काय करायचं पहा, ह्या -9 पुन्हा म्हणजे तुम्हाला बरोबर आले का नाही जर चेक करायचं असेल तर -9 काय करायचं, याला मल्टिप्लाय करून बघायचं. म्हणजे ह्या नंबरनं मल्टिप्लाय करून बघा, -9x आणि हा मायनस प्लस 9 × 6 54 = 0. इथपर्यंत कळलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जरी आणि दुसरं जर लक्षात द्यायचं तुमचं म्हणजे बरोबर येते का नाही, म्हणजे ही इथं जी टर्म निघालेली x - 6 ती इथली या ब्रॅकेटमधली सेम आणि या ब्रॅकेटमधली सेम टर्म तुमची सेम असणार आहे. म्हणजे इथं जर x - 6 असेल तर इथली पण टर्म म्हणजे चीच टर्म असणार आहे, इथं पण x - 6 असणार आहे, इथं जी टर्म असेल तीच टर्म इथं असणार आहे. मग अशा प्रकारे इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं, हा इथून एक घ्यायची टर्म आणि ह्या दोन्ही ब्रॅकेटपैकी एक टर्म घ्यायची. पहा म्हणजे मी काय करतो आता, x - 9 एक घेतलेली आहे टर्म x - 9 आणि त्याच्यानंतर पहा x - 6 = 0. तर ह्या दोन्हीपैकी एक टर्म घ्यायची आणि हा x - 9 = 0 घ्यायचे. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला कोणाला अडचण नसणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, x पहा, तर x - 9 = 0 और x - 6 = 0. म्हणजे x - 9 = 0 असेल याचा अर्थ, किंवा और x - 6 = 0 असेल. ह्याला पुन्हा सोडवा, x = तुमचा काय असणार आहे, म्हणजे हा 9ला जर मी बरोबर चिन्हाच्या इकडल्या साईडला पाठवला तर तुमचा x = 9 असेल. ठीक आहे, आणि और x = हा मायनस आहे तिकडे गेला तर तुमचा प्लस होईल, x = 6. म्हणजे तुम्हाला ह्या ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट मिळालेले आहेत. पहिला रूट आहे तुमचा x = 9 आहे आणि दुसरा रूट आहे तुमचा x = 6. म्हणजे तुम्ही जर कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कमीत कमी किती दोन रूट असतात आणि ते दोन रूट मिळायला पाहिजे. तुम्हाला मिळालेला x = 9 एक रूट आणि x = 6 एक रूट मिळालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनं कशा प्रकारे सॉल्व करायचं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळलं असेल. तर आपण काय करू, आणि दुसरे काही याच्यावरले एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला आरामशीर कळून जाईल. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे तुमचा जो प्रॅक्टिस सेट 2.2 मधला आहे त्याच्यातला सेकंड क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर सिंपल क्वेश्चन आहे. तर पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, स्टेप फर्स्टमध्ये पहा इथे लिहितो तुम्हाला, स्टेप फर्स्टमध्ये काय करायचं, स्टेप फर्स्टमध्ये तुम्हाला लिहायचं आहे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं आहे. तर ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे x² + bx + c च्या फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा सोल्युशन लिहितो मी, x² + x - 20 = 0 स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर स्टेप सेकंडला आपण काय केलं होतं, स्टेप सेकंडला हा जो नंबर आहे, आता मी लिहित बसणार नाही स्टेप, त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, हा जो इथला नंबर आहे हा आणि हा नंबर म्हणजे हा कॉन्स्टंट म्हणतो, हा जो नंबर आहे कॉन्स्टंट, आणि हा x² जो कोइफिशियंट असेल काही असेल त्याचं मल्टिप्लिकेशन करतो. तर हा इथं आपला 20 आहे आणि इथं x² कोइफिशियंट आहे तुमचा 1 आहे, काय नाही, म्हणजे ह्याचं दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते तुमचं 20. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं होतं, ह्याच्यानंतर काय करायचं, मल्टिप्लाय केल्यानंतर ह्याचं काय फाइंड द नंबर्स, असे नंबर्स काढायचे. तर स्टेप 3ला काय करायचे, असे नंबर्स काढायचे, म्हणजे ह्या दोघांचा अशा प्रकारचे म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा नंबर आला पाहिजे आणि तुमचं म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर हा नंबर आला पाहिजे. जसं की आता तुमचा 20 आहे, 20चे तुम्ही कशा प्रकारे हे करू शकता, 20 आहे तुम्ही, तर 20चं कशा प्रकारे मल्टिप्लिकेशन केलं तर काय काय पॉसिबिलिटी आहे 20च्या, तुम्ही कसं आणू शकता पहा. 2 × 10 केलं तर तुमचं काय 2 × 10 20 येणार आहे, परंतु तुम्हाला 2 × 10 5 म्हणजे हे, किंवा तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे करायची काही गरज नाही. हा 20 लिहिला मी, 2 डिवाइड केला तर इथं 10 आला, त्याच्यानंतर 2 डिवाइड केला, त्याच्यानंतर 5 आला तुमचा, त्याच्यानंतर मला पुन्हा 5 डिवाइड करावं लागेल, मग तुमचा 1 आला. ठीक आहे, तर तुमचं काय अशा प्रकारे कॉम्बिनेशन, आता हे तुमचे प्राईम फॅक्टरायझेशन झाले 2 to 5. तर ह्याचं अशा प्रकारे कॉम्बिनेशन करायचं आहे तुमचं. ठीक आहे, अशा प्रकारे कॉम्बिनेशन करायचं आहे की तुम्ही हा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर कसंही कॉम्बिनेशन करून तुम्ही जर मल्टिप्लिकेशन जर केलं तर हा 20 येणारच आहे. 2 × 2 4, 4 × 5 20 येणारच आहे. फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ह्या नंबरवर, म्हणजे तुम्हाला इथं 1 आणायचं आहे. काय करायचं आहे, 1 आणायचं आहे अशा प्रकारे. म्हणजे पहा सिम्पली 2 × 2 जर केला तुम्ही 4 येईल तुमचा, 2 × 2 काय येईल 4 येईल, आणि 5 आहे तुमचा 5. 4 × 5 जर केला तुम्ही, 4 × 5 केलं तुम्ही, 4 × 5 जर केला तुम्ही काय येणार आहे 20 येणार आहे. आणि जर मी हा 5 प्लस घेतला आणि हा 4 मायनस घेतला, म्हणजे +5 मधनं -4 गेला तर तुमचा +x येईल, म्हणजे +1 मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारे कॉम्बिनेशन करू शकता तुम्ही. 2 × 2 4 -4 घेतला आणि हा 5, म्हणजे ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर -20 येते. -4 ×
-4 × 5 जर केला तुम्ही ह्याचं उत्तर -20 येते, बरोबर, -20. त्याच्यानंतर हा +5मधनं -4 गेला तर +1 राहते, म्हणजे +x राहते तुमचं. म्हणजे अशा प्रकारचं अरेंजमेंट झालेली आहे तुमची. तर मग कसं लिहू शकतो आपण पहा, x² त्याच्यानंतर +5x -4x -20 = 0. म्हणजे कळलं असेल तुम्हाला. म्हणजे x² हा +5x मधनं -4x गेला तर तुमचा x राहतो आणि -20ला 20 = 0. अशा प्रकारे अरेंजमेंट करायची केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथून कॉमन घ्यायचं आहे. काय कॉमन घेता येईल तुम्हाला? इथून x कॉमन घेता येतो तुम्हाला, ठीक आहे. इथे x² आहे, इथे x आहे, ठीक आहे. x कॉमन घेतला तर इथं तुमचा उरला x उरला, त्याच्यानंतर तुमचा x उरला आणि इथं काय उरला तुमचा +5 उरला. काय उरला? +5 उरला, बरोबर आहे. ह्या x मल्टिप्लाय करून बघा तुम्ही, x² + 5x होईल तुमचा. त्याच्यानंतर इथं मायनस आहे, इथं मायनस आहे तुमचा. तर मायनस तुम्ही काय करा, कॉमन घ्या. जेव्हा इथं तुमचा मायनस असते तेव्हा मायनस कॉमन घ्यायचा आहे आणि मायनस काय करायचं आहे, हा x सोडून जो काही नंबर असेल तो पूर्ण नंबर मायनस म्हणजे कॉमन घ्यायचा. इथं मी काय करतो, -4 कॉमन घेतो. मग तुमचा इथं उरला x. हा मायनस कॉमन घेतल्यामुळे इथं मायनस आहे, मायनस मायनस तुमचा प्लस होईल. म्हणजे इथं काय तुमचा +5 येईल = 0. पहा, तुम्हाला इथं जो नंबर आहे ब्रॅकेटमध्ये तोच इथं असणार आहे. आणि तुम्हाला जर वाटलं इथं म्हणजे मी जे केलं आहे ते बरोबर आहे का नाही, तर ह्या मायनसनं काय करायचं, मायनसने इथला जो नंबर आहे त्यांना मल्टिप्लाय करून बघायचं. -4नं जर मल्टिप्लाय केलं तर -4x. त्याच्यानंतर ह्या मायनसनं जर मल्टिप्लाय केलं तर -4 आणि +5 -20 होते तुमचा. -4नं इथं मल्टिप्लाय मायनस प्लस मायनस आणि 4 आणि 5 20 = 0. म्हणजे बरोबर असणार आहे, ठीक आहे. करून चेक करून बघायचं, तुम्हाला वाटलं तर, काय शंका वाटली तर चेक करायचं. त्याच्यानंतर असं आल्यानंतर एक ब्रॅकेट कॉमन घ्यायचा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय घेऊ शकता कॉमन, x -4 इथून, म्हणजे x -4 इथं आला तुमचा आणि x +5 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचा. पहा, ठीक आहे. इथं पण काही लोकांना कन्फ्युजन होऊ शकते, काय घ्यायचं. तर काय करायचं, हे दोन्ही ब्रॅकेट सारखे आहेत, x +5 आणि x +5, त्या दोन्हीपैकी एक घ्यायचा आणि हा x -4 तुमचा एक घ्यायचा. हा x आणि इथं जे काय असेल नंबर तो नंबर घ्यायचा, x -4, आणि ह्या दोघांपैकी एक लिहायचा. लिहिला. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचा, x -4 = 0 और x +5 = 0, ठीक आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं, याला पुढं सोडायचं. देअरफॉर तुमचं काय असणार आहे, x = 4 और तुमचं काय असणार आहे, x = हा जर बरोबर चिन्हाच्या इकडल्या साईडचा इकडे गेला तर साईन चेंज होते. हा मायनस होता तर +4 झाला, तर हा इथं +5 आहे तर तिकडे गेला तर तुमचा काय होईल, -5 होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 रूट मिळालेले आहेत. काय या क्वाड्रॅटिक इक्वेशनला तुम्हाला 2 रूट मिळालेत. तर प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला कमीत कमी तुमचे किती असतात, 2 रूट असतात. तर तुमचा -5 आणि -5 आणि तुमचा +4 हे 2 काय क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट मिळालेत. त्याच्यानंतरचे दुसरे 1-2 एक्झाम्पल आपण काय करूया, बघूया, ठीक आहे. पहा, आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, क्वेश्चन नंबर 3 तुमचा, ठीक आहे, प्रॅक्टिस सेटमधला. तर ह्याला सोडायचं आहे. पहिल्यांदा पहा, आता स्टेप फर्स्ट काय तुमचं सोल्युशन मी डायरेक्टली लिहितो, आता तुम्हाला समजत असेल, ठीक आहे. तर हा जशाच तसा एकदाचा क्वेश्चन लिहून घ्यायचा. तर 2y² + 27y + 13 = 0. तर आता त्याच्यानंतर काय करतो आपण, पहिली स्टेपमध्ये काय करायचं, मल्टिप्लिकेशन. पहा, म्हणजे पहिले स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे का इक्वेशन बघायचं. तर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे ax² + bx + c = 0, ठीक आहे. हे तुमचं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. हा जो इथं जो काही असेल याचा, म्हणजे आता y आहे, yचा कोएफिशियंट 2 आहे, 2 आणि ह्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर तुमचं 2 × 13 काय असणार आहे, 2 × 13 तुमचं किती येणार आहे, 26. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 2 × 13 तुमचा 26 आलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं, ह्या 26 आहे का नाही, 26चा अशा प्रकारे अरेंजमेंट करायची, ह्या 26ची अशा प्रकारे अरेंजमेंट करायची. तर तुम्ही म्हणजे हा मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचं 26 यायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन केलं तर 26 यायला पाहिजे, आणि जर ॲडिशन केलं तर तुमची हे 27 नंबर आला पाहिजे. पहा, बरोबर आहे. कशा प्रकारे करू शकता, तर सिम्पल आहे तुम्हाला. तर 26ची सरळ करू शकतो, पण तुम्ही 26 × 1 करा. तुम्ही 26 × 1 म्हणजे 26 × 1 जर केलं तुम्ही तर 26च येते, बरोबर आहे. 26 × 1 जर केला तर 26 येते, आणि 26 × 1 केला तर तुमचा 26 येते, बरोबर. 26 + 1 जर केला तुम्ही 27 येते, आणि तुम्हाला 27च पाहिजे. सरळ आहे, तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही आहे, ठीक आहे. तर 26 आलेला आहे. तर 26 × 1 जर केलं तुम्ही 26 आले, आणि 26 + 1 केलं तर 27 आले. तर कशा प्रकारे तुम्ही अरेंजमेंट करू शकता, याला कसं लिहू शकता, पहा, 2y² प्लस, तर तुम्ही काय करा,
कोणताही नंबर एकदा लिहू शकता 2y² प्लस तुमचा काय असणार आहे 26y प्लस 1y आहे का नाही 26y प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. तर तुमचा काय असणार आहे म्हणजे हा पहा इथं 2y² ला 2y² हा 26y प्लस 1y म्हणजे तुमचा झाला 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. हा सेमच आहे. ठीक आहे. अरेंजमेंट कशी केली तुम्हाला कळली. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली आपण 26 आला त्याच्यानंतर 26ची अशा प्रकारे फोल्ड करायची. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 26 आला पाहिजे आणि जर ॲडिशन केली तर हा मिडलमधला जो नंबर आहे तो आला पाहिजे म्हणजे हे येतोय आपलं. मग ह्याला पुन्हा सोडा. इथून काय करू शकता तुम्ही इथून कॉमन काय काढू शकता तिथं 2 आहे आणि हा y आहे तर 2y कॉमन काढू शकता तुम्ही. 2y कॉमन काढा. इथून 2y जर कॉमन काढला तर ह्या म्हणजे इथला 2 गेला इथला y 2y मधला 1y गेला तर इथं 1y उरला बरोबर आहे 1y उरला. त्याच्यानंतर हा प्लसला प्लस. आता 2y कॉमन काढल्यानंतर हा y गेला आणि 2 गेला तर इथं किती उरला 13 उरला. पहा तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर काय करायचं ह्या नंबर कॉमन काढलेल्या नंबरनं मल्टिप्लाय करून बघायचं. 2 × y 2y² प्लस 2 × 13 26 आणि हा y 26y बरोबर. त्याच्यानंतर प्लसला प्लस. आता सगळेच प्लस असल्यामुळे तुम्हाला मायनस कॉमन काढायची काही गरज नाही तर प्लसमध्येच असणार आहे सगळं. ठीक आहे. तर इथून तुम्ही काय कॉमन काढू शकता इथून काय कॉमन काढू शकता फक्त तुम्ही 1 कॉमन काढू शकता. ठीक आहे. इथून काय कॉमन काढू शकता फक्त 1 कॉमन काढू शकता. काय काढू शकता फक्त 1 कॉमन काढू शकता आणि त्याच्यानंतर मग बाकी 1 कॉमन काढल्यानंतर तुम्हाला कारण इथं 1y आहे आणि इथं 13 आहे तर ह्या दोघांमधनं कॉमन निघणारी अशी काहीच गोष्ट नाही आहे. फक्त 1 कॉमन निघाल. 1 निघाला तर तुमचा काय राहील y + 13 राहील y + 13 इज इक्वल टू 0. आता बऱ्याचशा लोकांना इथंच प्रॉब्लेम येते. ठीक आहे. म्हणजे कॉमन काय काढायचं. ठीक आहे. तर काय ही जी टर्म आहे ह्या ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे ते ह्या ब्रॅकेटमध्ये असणार आहे. मग हे लिहून टाकायचं आणि डायरेक्ट काय उरते कॉमन ते बघायचं आणि ते लिहून टाकायचं. ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला इथपर्यंत काही शंका नाही आहे. तर जेव्हा असं येते त्याच्यानंतर काय करायचं आपण 2y + 1 हे लिहून घ्यायचं एकदाचं म्हणजे जो आहे हा आणि हा लिहून घ्यायचं 2y + 1 आणि त्याच्यानंतर तुमचं या दोन्ही ब्रॅकेटपैकी एक टर्म घ्यायची म्हणजे y + 13 इज इक्वल टू तुमचा 0 ला 0. ठीक आहे. इज इक्वल टू 0 ला 0. इथपर्यंत काही शंका नाही. इथपर्यंत काही डाऊट नसणार आहे कोणाला. त्याच्यानंतर काय करतो आपण 2y + 1 इज इक्वल टू 0 और तुमचं y + 13 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर ह्याला पुन्हा सोडा तुम्ही 2y इज इक्वल टू तुमचा हा प्लस आहे म्हणजे लेफ्ट हँड साईडचा प्लस राईट हँड साईडला गेलं तर तुमचा -1 होईल और तुमचा हा y हा जो लेफ्ट हँड साईडचा +13 तिकडे गेला तर तुमचा काय होईल -13 होईल. म्हणजे ह्याला पुन्हा सोडू शकता. y इज इक्वल टू तुमचं काय येणार आहे हा -1 ला -1 हा 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे वायच्या इकडल्या साईडचा लेफ्ट हँड साईडचा 2 मल्टिप्लिकेशनचा इकडल्या साईडला गेला तर तुमचा डिव्हिजनमध्ये जाईल. ठीक आहे. तर -1/2 वायची एक किंमत मिळाली तुम्हाला काय मिळालेली आहे वायची एक किंमत मिळालेली आहे -1/2 आणि दुसरी वायची किंमत मिळालेली आहे -13. तर अशा प्रकारे तुम्हाला काय मिळाले 2 रूट मिळालेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे का नाही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फॅक्टरायझेशन मेथडनं कशा प्रकारे सॉल्व करायचे हे कळलं असेल. ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.